बुद्ध कथा, रागाची आग आणि शांतेचा मार्ग. एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत एका गावात पोहोचले. त्या गावात लोकांमध्ये खूप भांडणं, राग आणि मत्सर होता. प्रत्येक जण छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडत असे. त्या गावात एक माणूस राहत होता, खूप चटकन रागावणारा. कोणी काही बोललं की तो लगेच भडकायचा. त्याच्या रागामुळे त्याचे मित्र, कुटुंबीय सगळे त्याच्यापासून दूर गेले होते. एके दिवशी त्याला कळलं की बुद्ध गावात आले आहेत. तो मनात म्हणाला, हे लोक म्हणतात की बुद्ध शांततेचा मार्ग दाखवतात, पाहूया काय सांगतात. तो रागानेच बुद्धांच्या समोर गेला आणि मोठ्या आवाजात बोलू लागला, तुम्ही लोकांना शिकवता, तुमचं ज्ञान काही उपयोगाचं नाही, लोकांना फक्त फसवता. सगळे शिष्य आश्चर्यचकित झाले, पण बुद्ध मात्र पूर्ण शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित होता. तो माणूस खूप वेळ ओरडत राहिला, अपमान करत राहिला, पण बुद्धांनी एकही शब्द उत्तर दिला नाही. शांततेची ताकद थोड्या वेळाने तो माणूस थांबला. त्याला वाटलं की आता बुद्ध काहीतरी उत्तर देतील. तेव्हा बुद्ध शांतपणे म्हणाले, मला एक प्रश्न विचारायचा आहे. तो माणूस थोडा गोंधळला, पण म्हणाला, विचारा. बुद्ध म्हणाले, जर कोणी तुम्हाला भेट म्हणून काही दिलं आणि तुम्ही ते स्वीकारलं नाही तर ते कोणाकडे राहील? तो माणूस लगेच म्हणाला, ज्याने दिलं त्याच्याकडे. बुद्ध हसले आणि म्हणाले, तसंच आहे, तू मला इतका राग आणि अपमान दिलास, पण मी तो स्वीकारलाच नाही. अंतर्मनाच्या बद्दल हे ऐकून तो माणूस स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याला आपल्या वागण्याची लाज वाटली. तो बुद्धांच्या पायाशी बसला आणि म्हणाला, मला माफ करा, मी चुकीचा होतो. बुद्ध म्हणाले, राग ही आग आहे, ती दुसरं याला झालण्याआधी स्वतःलाच झालते. तो माणूस त्या दिवसापासून बदलला. त्याने राग सोडून शांततेचा मार्ग स्वीकारला. हळूहळू त्याचे नातेसंबंध सुधारले आणि तो खऱ्या अर्थाने आनंदी झाला. शिकवण, धडा, रागाने कधीच काही चांगलं होत नाही. शांतता हीच खरी ताकद आहे. दुसऱ्याचे वाईट शब्द स्वीकारले नाहीत तर ते आपल्याला त्रास देऊ शकत नाहीत. स्वतःला बदललं तर आयुष्य बदलतं. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.